काल आमचा जिल्हा तुम्ही सरकार आहे भैया टाकला काय दिलं आम्हाला सरकारनं 15 दिवस झाले पूर्ण पाणी पाणी सगळं काही नाही सगळ्याला मदत झाली पाहिजे। कुठलं पत्र मित्र तिथं फील्डवर गेल्यावर शेतकरी खूप आज अडचणीत आहे, शेतकरी खूप अडचणीत आहे म्हटलाच। काल आमचा जिल्हा तुम्ही सरकार आहे भैया टाकला काय दिलं आम्हाला सरकारनं 15 दिवस झाले पूर्ण पाणी पाणी सगळं काही नाही मक्का घेणे मक्का पण घेणे मक्का चढून गेले पुढे 80% नाही शेतं नुकसान झाले सगळं नुकसान घ्या। मी तुम्हाला सांगतो मंत्री पण सांगतो तुमच्या या तालुक्यात आपण आलो तुमच्या सर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहे। कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणारा शेतकरी खूप आता अडचणीत आहे। अजिबात कार्य कोणी हे करू नका, तरी काळजी घ्या। अजिबात स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या, सगळ्यांना स्टाफ जाऊन तिथं जाऊन करा। फिरून नाही, फिरून लोकांना मदत झाली पाहिजे, फिरून उपयोग नाही। विहीर गेले सगळं घ्या, पंचायत जे काही नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळे त्याला हे करू नका त्यात, ठीक आहे। सगळं नुकसान झालंय, नुकसान झालं। मी सांगतो कृषी मंत्री तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही एक मिनिट ऐक, तुझं जिथं नुकसान झालंय रस्ता असो अगर नसो, तुझ्या शेतीचा जिथं नुकसान 100% तिथं जो नुकसान झालं असेल आपण सगळी घेतो, अजिबात काळजी करू नका। आता ऐका ना, आम्ही ह्यासाठी चालू या काय एका ठिकाणी गेलो काय आणि 1 मिनिट एका ठिकाणी गेलो काय 10 ठिकाणी गेलो काय गेलो काय नाही गेलो काय, इथं आल्यानंतर सगळी यंत्रणा इथं आपोआप आम्ही सगळी कामाला लावतो। जे कोण चुकलं असेल तुम्हाला मी एवढं सांगतो की तुमच्या गावातला तुमच्या तालुक्यातला 1 गुंठ्याचा पण पंचनामा राहणार नाही, हे तुम्हाला सगळ्याला सांगतो। तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला मी सांगतो। त्यामुळे तुमचं नुकसान भरपाई आमचं पशुधन वाहून जरी तुमचं एखादं मेंढर गुरं काय वाहून गेले असेल, कोणाच्या घरात पाणी गेलं असेल, कोणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा कुठं कोणाचे की त्याचं ती वाहून गेली तर ते पत्र कलेक्टर हे सांगतो। इथं प्राण आमच्या बरोबर आहेत, प्राणचा मी तुम्हाला सांगतो 1 गुंठ्यात सुद्धा हे राहणार नाही आणि इंडिव्हिज्युअल आहे का सगळ्याचे पंचनामे तुम्ही अजिबात काळजी, कोणाच्या शेतात गेलो काय न गेलो काय। मॅडमनी काय सांगितलं का फळबागाचा पंचनामा करू नये असं क्लिअर सांगितलेलं हे पहा तुम्ही नुसतं ग्रामसेवक निश्चित प्रकारे ऐका ना, तुम्ही काळजी करू नका। निश्चित प्रकारे आज इथं मी आलेलो, इथं आलो म्हणजे अख्ख्या तुमच्या तालुक्यामध्ये सगळी यंत्रणा काम इथं उभं राहिलो म्हणजे सगळ्या तालुक्यात आपण प्रत्येक शेतामध्ये जाऊन आपण फिरू शकणार नाही, इथं फिरलो तरी तुझ्या शेतात आल्यासारखे बारखे ते सांगताय का ना, यंत्रणा विचारित बी नाही शेतकऱ्या, त्यासाठी झालो ना मी तुम्हाला सांगतो। मी कृषी मंत्री असून मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्यामुळे तुमचं काय दुःख आहे, तुमची काय चूक नाही, तुमची व्यथा तुम्ही मांडताय। इथं खरं तर आमदार साहेब पण तो पण खूप चांगले आहेत, ते पण तुमच्यासाठी प्रयत्न करतायत, त्यामुळे काळजी करू नका। मी तुम्हाला सांगतो जिल्ह्याचा किंवा ह्या जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झाले मी आता 2 ठिकाणी केल्यानंतर तिथंही करणार आहे। तुमची ही यंत्रणा किती काम करते त्यामध्ये काय त्यांचं काही हे आहे का, त्यासाठी आम्ही आलेलो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांची ज्याचं नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई दिली जाईल। फार खरं जे पट्टीपासून हे समजू शकतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुमचे जे ह्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले
त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्की 100% शासन तुमच्या बरोबर आहे. शेवटी शासन पण तुमच्या जीवावरती आहे आणि शेतकऱ्यांचा विचार करणारं शासन आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. निश्चित प्रकारे तुम्हाला सगळी मदत, जमीन जरी वाहून गेली असली, विहीर जरी बुजली असली किंवा बाकी जिथं ज्याचं ह्या नुकसान झाले, घराचं असू द्या, ह्याचं पडझडच असू द्या, ही सगळी नुकसान भरपाई दिली जाईल. हा मोबाईल कोणाचा साहेब 15 ऑगस्टपासून नुकसान हेक्टर एकरात जर विषय करायचा झाला तर 6,35,000 एक शेती एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं हे जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मागाशी ते हेक्टर 2,54,000 हेक्टरच्या ऐवजी मी तुम्हाला एकरात सांगतोय की 6,35,000 एकराचं नुकसान नुसत्या एकराच्या प्राथमिकांवर जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि राज्याचा जर विचार करायचा झाला तर आज साधारणतः 80 लाख एकर एवढं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीबरोबरच कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, कुणाच्या घराची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी जमीन, आता आपण तिथे मागाशी त्या स्पॉटला बघितलं, काही ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे, काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे. त्यामुळे या माध्यमातून आज इथं मी फील्डवर आलेलो माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना, जिथं शेतकरी बांधव येत आहेत, मी एका ठिकाणी गेलो काय आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये गेलो काय, एका ठिकाणी गेलो तरी प्रत्येकाचं शेत मी बघितल्यासारखं आहे. त्यामुळे इथं सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, यांना माझ्या स्ट्रिक्ट सूचना आहेत. या तालुक्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचा ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याचा 1 एकराचा पंचनामा सुद्धा राहायला गेला नाही पाहिजे. आणि त्या सगळ्या शेतीचे पंचनामे प्राथमिक अंदाजानुसार 6,35,000 एकराचं नुकसान हे खूप मोठं नुकसान या जालना जिल्ह्याचं झालेलं आहे. आणि हे जालना जिल्ह्यामध्येच आहे की इतर ठिकाणी मे, जून, जुलैमध्ये पाऊस पडला. जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जो पडला तो ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस तिथं या तालुक्यामध्ये पडलेला आहे. त्यामुळं आपल्या पंचनाम्याचं काम, नुकसान भरपाईचं सुरू आहे, ते काम लवकरात लवकर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ते कसं पूर्ण होईल, ते काम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काम ते पूर्ण झालं की 10 दिवसात किंवा दीपावलीच्या पूर्वी इथल्या शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झालंय त्याला प्रत्येकाला ही मदत शासनाच्या वतीनं ही दिली जाईल. कुणी शेतकरी त्यामधनं वंचित राहणार नाही, हे मी जालना जिल्ह्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांना मी आश्वासित करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे सगळेजण आज शेतकरी बांधावरती केलं पाहिजे. मॅडम तुमच्या नावाने पत्रकार, मीडियाचे लोक पण आणि पत्रकार तुमच्या नावाने हे करतात की तुम्ही पत्र, आणि ज्याचं नुकसान झालं त्याला बक्षीस मिळालं पाहिजे. किती ते आता ह्या तालुक्यामध्ये आलं, ह्या गावामध्ये ते काय आमदार साहेब सांगत होते, लोक पण मला कुठलंच माहित नाही काय, पण कुणाचंही, मॅडम मी तुम्हाला एवढं सांगतो की कुणाचाही 1 गुंठ्याचा पंचनामा शेतीचा अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान झालंय त्याचं राहिलं नाही पाहिजे. सगळ्याला मदत झाली पाहिजे. कुठलं पत्र मित्र तिथं फील्डवर गेल्यावर शेतकरी खूप आज अडचणीत आहे, शेतकरी खूप अडचणीत आहे म्हटलाच तर ते सगळे पंचनामे करा, सगळे पंचनामे करून घ्या. सर सगळं सांगा सर हे तुम्ही नका, तुम्ही करून घ्या, सगळं करतील दिवस, तुम्ही काळजी करू नका. आम्हाला धन्यवाद. हो सर, 1 मिनिट हिंदी सर, हिंदी सर हिंदी बाई हिंदी